येऊ का डॉक्टर? बाबू दादा, अहो तुमचाच वाडा आहे, परवानगी कसली मागताय? या बसा. नाही न ग. डॉक्टर जरा बोलायचं होतं. बोला. नाही आता तुम्ही काय आम्हाला परक नाही म्हणून ईशाला साथ घालती बघा. तुम्ही म्हणत असाल काही माणसं सारखं लग्नाचा विषय काढून काढून मागं लागतोय तुमच्या, पण तरण्या ताठ्या पोरीचा आई बाप आहे आम्ही. तुम्ही जरा आमच्या जागेवर येऊन बघा, म्हणजे तुम्हाला आमची काळजी कळेल. नाही बाबू दादा, मंगलताई, मी समजू शकतो तुम्हाला, मला तुमचा त्रासही कळतोय, पण माझी काही महत्वाची कामं राहिली आहेत, ती नाही केली तर मला जेलमध्ये जावं लागेल आणि तुम्हाला चालणार काय आहे? अहो असं काय बोलतोय डॉक्टर? नाही, माझं मन मला सांगतंय तुम्हाला तर काय बी होणार नाही, आणि आम्ही समधी आहे की तुमच्या संग. तुम्हाला नाही नाही जास्त तामझाम नको करूया, हा साध्या पद्धतीनं करू. गावातल्या देवळात जाऊ, तुमच्या अंगावर 4 अक्षता पडल्या म्हणजे झालं लगीन. मंगलताई, अहो लग्न एकदाच होत असतं आणि मग ते असं का करायचं? तुम्ही मला फक्त थोडा वेळ द्या. डॉक्टर, आम्हाला काय बी अडचण नाही व, पण आता गावातली लोक कुजबुज करायला लागले ते, आणि एवढे दिवस मागं बोलत होते त्याचं काय वाटायचं नाही, पण आता तोंडावर बोलायला लागले ते. कसं आहे, त्यातून तुमच्या दोघांच्या अंगाला हळद लागलेली, त्यात आपण समधी एका वाड्यात राहतो. काय बाय बोलते ती, काळीच तुटतंय आता. आता नाही सहन होत बघा. डॉक्टर, रात्रात झोपत नाही होती. हे बघा बाबू दादा, मंगलताई, तुम्ही पहिल्यांदा शांत व्हा बरं. मला तुमचा त्रास कळतोय, तुम्ही मला प्लीज समजून घ्या. बघा, मला 2 दिवस द्या, आपण 2 दिवसामध्ये हे लग्नाचं काय ते एकदा फायनल ठरवून टाकू. चालतंय डॉक्टर, आम्हाला माहित होतं आमचं दुःख तुम्हाला नक्की कळेल म्हणून. डॉक्टर, खरंच तुम्ही देव माणूस आहात. बाबू दादा, काय करता तुम्ही हे? मंगलताई, मला चहा मिळेल का? होय, लगेच आणते बघा. साहेब, इतक्या रातच्याला का बोलवले मला? त्या देवी सिंग विरुद्धचे सगळे पुरावे हवेत आम्हाला. कोण देवी सिंग? मला नाही माहिती साहेब. हे जास्त शहाणपणा करायचा नाही. तू कोण आहेस, काय आहेस, याची सगळी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. मुंबईत दारूचा गुत्ता चालवायचीस ना? हा देवी सिंग तुला तिथेच भेटला. तुम्ही दोघं लग्न करणार होतात, बरोबर ना? अहो नाही साहेब, असं काय नाही. आमच्याशी खोटं बोलायचं नाही. तुला ज्या शेटजीचे फोन येतात त्याला कंप्लेंट करायला सांगू का? जेलमध्ये जाशील मग. नाही साहेब, असं काय करू नका, मी मदत करते तुम्हाला. खरं तर माझ्याकडे त्याच्या विरोधात कुठलेच पुरावे नाहीत, पण तू देवी सिंग असल्याचा माझ्याकडे पुरावा आहे असं खोटं सांगितलं मी त्याला. त्यामुळे मला जरा दपकू नये, नाहीतर कवच घराबाहेर काढलं असतं. तू खरं सांगतेस? अहो खरं सांगते साहेब, मी त्याने मला एकदा मारायचा पण प्रयत्न केला. मारायचा? होय साहेब, पण चंदा पण अशी लिचीपिची नाही. अशा 10 देवी सिंगला पुरून उरणारी आहे. तिथंच दूध धुतला त्याला. त्यामुळे आता जरा मला टरकून असतोय. तू इतके दिवस त्या वाड्यात राहतेस, तुला त्याच्या विरुद्ध काहीच सापडलं नाही? एवढं सोपं आहे वय साहेब? अहो नावाचा देवी सिंग आहे तो, महाचालू माणूस आहे. त्याने सगळं पुरावा गायब केला. नाही, मला नाही वाटत असं. त्याने ज्या ज्या माणसांना मारलंय त्यांच्या बॉड्या इतक्या सहजासहजी लपवणं हे सोपं काम नाही. आपल्याला त्या वाड्यातच काही ना काही पुरावे नक्की सापडतील. त्याने ज्या माणसांना मारलंय ना त्यांच्या बॉड्या त्याने वाड्यातच कुठेतरी पुरलेल्या असतील. तुम्ही काळजी करू नका साहेब,
मला त्याला फासावर लटकलेलं बघायचंच आहे. माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत मी तुम्हाला करेन. पण खरंच त्यांनी बॉड्या जर वाड्यात लपवल्या असतील तर 2 दिवसात मी त्या हुडकून काढते का नाही बघाच. अण्णा अण्णा नाही काय तर चुकतंय. अन्न हा अन्न वसत तर वस्त्र ही जोड शब्द कशाला येतात हेच कळत नाही. अन्न वस्त्र मला पहिले वेलांटीनी वलकनावर हा अन्न वस्त्र निवारा साक्षी काय लिहिलंय हे शिक्षण हा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या हे कशाला रे बाडबाडतोयस तर झोपू दे की मला. अगं हाय का आता मम्मीने मला अभ्यास करायला लावलाय आणि जर मी नाही ना केला तर मम्मी मला लय ओरडेल. हो तर मोठा कलेक्टर नाही का बनणार तू. अभ्यास लावलंय ती. मग आता तूच सांग मम्मीला की मीच त्याला बोलले म्हणून त्याने अभ्यास नाही केला. नाहीतर मीच सांगतो आजी मला लय लय ओरडली म्हणून मी अभ्यासच नाही केला. कडे अभ्यास कर नाही तर झोपा काढ. मोठा साहेब बनणार नाही का. का नाही बनणार साहेब. बनाल पण माझं लेकरू साहेब. तुम्ही आशीर्वाद चांगला द्या म्हणजे झालं. टोन्या बाहेर जाऊन अभ्यास कर चल. आता मम्मी आजी मला किती ओरडली माझा सगळा मूडच गेलाय अभ्यास करायचा. वय एका रट्ट्यात मूड बाहेर काढीन चल. अगं चल म्हणती ना चल. ए तो गेला असला तर बंद कर बाया लाईट. वय वय करती. आता कुणाचं मड बसवलं कुणी लाईट लावली का. जरा सुद्धा झोपून दिनात घातलं होऊन डाबरे त्यांना. अगं मीच आहे कशाला उगाच शिव्या देते. काय ग तुला लाईटीचा त्रास होतोय. अगं मला त्रास होता माहिती आहे रे तुला लाईटीचा. मला झोप येत नाही. बया आईला दिसायला बिसायला लागलो का काय. थांब जरा चेकच करते आता. अगं काय सारखं चाललंय का. चालू बंद तो बल घालवते का वाड्या जाळतीयस. जरा ग बस की. बया आहे तुला दिसत होय ग. मला दिसू दे नाही तर नाही दिसू दे. मग ऐकायला येते ती बटन खटाखटा करते असती. बर ते जाऊ दे. अगं आहे मी ना तुला लय महत्वाची गोष्ट सांगायला आली. ती आपल्या घरात ठेवली ना पोरगी. अगं ती चंदी अगो ती पक्की चाबरी आहे. ती ना तुमच्या मोरे एक वागती आणि माझ्याशी वेगळंच वागती. अगो हा मग माणूस बघून वागणारच किती. तू आता तिला एवढ्या शिव्या घालतेस वाटेल तसं बोलतेस म्हणलं तुझ्या काय फुलं व्हायला ती. अगं आजकालची दुनिया एवढी संत म्हणून नसतंय कोण. घे तू तिचीच बाजू घे. पण खरंच ग आहे मी तुला म्हणून सांगते हे. अगं ती चंदी ना आपल्या घरातलं समज पैसे घेऊन पळून जाणार आहे. तिचा ना तुझ्या दागिन्यावर बी डोळा आहे. पण तू अजिबात घाबरू नको. मी आहे ना मी तुझे दागिने जपून ठेवीन. तू फक्त माझ्याकडे ठेवायला दे. हा अगं तुला घातली म्हणून डाबऱ्यात तुला भरली रागात पिती लवकर. तुला आली पटकी तुला. अगं तिला नाही तुलाच पाहिजेत म्हण की दागिनं. का एक फुटका मनी सुद्धा तुला देणार नाही. जा ते लाईट बंद कर जास मला झोपू दे. बोल आता तुम्ही मलाच बोल. आता तुझी लेख आहे ना मी. अगं आहे सख्खी लेख आहे ग मी तुझी. पण तुझा अजिबात विश्वास नाही. पण ना मी खरंच ग खोटं नाही बोलत. ती कुठली बया तिची लय तुम्हाला दया येतील. माझं काय वाटत नाही ना. बसा तिलाच घेऊन जातेच मी. ए नको एवढंच काय नुसती बोंबाती आहे. माझं डोकं एकतर दुखतंय. जरा सुद्धा बाया झोपून देत नाही. त्यांना सारखं दागिन्याचं नजर पडलं या. थांब जरा ते चष्मा काढते. तुम्ही दागिने घातलेत तर या दागिन्यांची शोभा वाढलीये. इश्शा की सुंदर दिसते का मी. फारच. काय डॉक्टर कुठवर आले काम. जाते मी पण आज रात्री तुम्ही मला भेटाल का.
हिचा फोन. हॅलो. हॅलो, कधी येताय तुम्ही डॉक्टर? मी वाट बघते तुमची. याल ना मला भेटायला? तुम्ही वाट बघताय का? ऍक्च्युली मी निघालोच होतो, इतक्यात तुमचा फोन आला. तुम्ही फोन ठेवताय का? म्हणजे मला निघता येईल. ठेवताय ना फोन? नको ना, मला तुम्हालाच सतत बघावंसं वाटतंय. नाही, खरं तुमचं, पण तुम्हाला फोन ठेवावा लागेल म्हणजे मला निघता येईल. हा, पण लवकर या, मारा ते टाइम નથી. हो. ठेवू मी? बाय. काय बया, आता आठवण आली होय ग तुला माझी? हा, नाही ग, इथं माहेरालाच आहे मी अजून. हा, लई वाटतं सासरी जावं, आपल्या घरी जावं, पण इथं माझ्या वाड्यातली माणसं ना मला अजिबात सोडत नाही. अगं सारखं म्हणतात, अक्का तुम्ही इथंच थांबा, तुम्ही गेले की आम्हाला करमणार नाही म्हणून. त्यांचं मन बी मोडूशी वाटत नाही ना ग. ही बाई इथे मध्येच बोलत बसली, काहीतरी केलं पाहिजे. आमचं हे वय, अगं ते अमेरिकेला गेल्यात, त्यांना नुसतं म्हणाले मी मला एक भारीतली साडी पाहिजे म्हणून. कुठून तरी त्यांना कळालं अमेरिकेला लई चांगल्या साड्या मिळतात म्हणून. लगेच मला म्हणाले जातो इमानाने अमेरिकेला आणि डझनभर साड्या घेऊन येतो तुला. डिंपल तुझ्या आत्या बाहेर बसली, तिला घरात घेऊन जा. मला बाहेर जायचंय. डिंपल फालतू प्रश्न विचारलेले मला आवडत नाही, माहितीये ना. बाय. खायचं प्यायचं होय बया, ते तर काही विचारूच नको. अगं ते मटण काय, ते तूप काय, ते पुरणपोळ्या काय, खाऊन खाऊन तर एवढा कटाळा आलाय ना मला, काय सांगू तुला. समजा खाऊन खाऊन जाडी बी व्हायला लागले मी. आता तुला भेटले ना मग कळल बघ, ओळखूच नाही यायची तुला. हा, हे आत्या, अगं किती रात्र झाली, चल ना झोपायला. बरं ऐक ना, मी परत करते उद्या फोन. हा, अगं घरातले म्हणतात आराम कर आराम कर. हा, नंतर तुला फोन करते. हा, काय ग, तुला केव्हापासून माझी काळजी वाटायला लागली आहे? आम्हाला ना तुझ्या आधीपासूनच काळजी वाटते, फक्त तुला वाटत नाही. आता मच्छर पण चावायला लागली, येतेस का? एखादी पोरगी असती तर आत्यासाठी चांगला पलंग टाकती, त्याच्यावर चांगली मच्छरदाणी लावती, मग आत्याला झोपायला नेती. ते काय नाही होय, तुझी सगळी सेवा करते. हा, चल झोपायला. हा, सेवा करते सेवा. ह्यो कंपाऊंडर लपून छपून कुठं चाललाय? नक्कीच काहीतरी भानगड आहे. माझा ना विश्वासच बसत नाहीये की तुम्ही मला इथे असं भेटायला आलात. का? नाही म्हणजे तुम्ही एक डॉक्टर आहात आणि माझ्या प्रेमात पडाल असं वाटलंच नव्हतं. अहो, तुम्ही आहातच एवढ्या सुंदर की कोणीही तुमच्या प्रेमात पडेल. खरं बोलताय ना तुम्ही? हो. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही, आहे, खूप आहे. असंच प्रेम करत राहाल ना माझ्यावर? हो. आयुष्यात माणसांवर प्रेम करणं एवढंच जमतं मला. विश्वास ठेवा माझ्यावर. आहे तुमच्यावर विश्वास, पण माझ्या नशिबावरच नाहीये. म्हणजे?
तुमच्या आधी सुद्धा दोघं तिघ जण माझ्या प्रेमात पडले होते आणि मला भेटायला पण यायचे, पण नंतर त्यांनी सोडून दिलं आणि मग मी एकटी पडले. पण मी त्यांच्यासारखा नाहीये. मी जर एखाद्याचा हात पकडला तर आयुष्यभर सोडत नाही. आणि तुम्ही इतक्या सुंदर आहात, ती माणसं तुम्हाला सोडून गेली, एकतर ती कमनशिबी असावीत किंवा मग मूर्ख असावीत. ते सुद्धा असंच म्हणायचे, पण नंतर माझ्या नवऱ्याला घाबरून निघून गेले. तुम्ही नाही ना करणार असं? माझ्या नवऱ्याचा फोन आहे. सोबत असते तेव्हा 5 मिनिटं बोलायला वेळ नसतो आणि बाहेर आले की असे सतत कॉल्स. 1 मिनिट हा. घ्या. हॅलो, रस्त्यातच आहे नी, येते 5-10 मिनिटात. हो, मला निघावं लागेल. मी जर नाही गेले आणि माझा नवरा शोधत आला ना तर माझी वाट लागेल. जाते मी. 1 मिनिट. जाताना नेहमी येते म्हणावं. येते मी. येते मी. ही किती बया, आता रस्त्यावर दवाखाना खोललायस का तू? त्याचं बाहेर पेशंटला तपासायला येतोस? हे असं काही नाहीये. मग कसं आहे? ते मी हे पेशंटला चेक करायला चाललो होतो इकडे, बाकी काही नाही. असं बिना सामानाचं चेक करायला येतो का पेशंटला? ते हे चांगले धंदे सुरू केले असं. पैसे दागिनं बघून लग्न झालेल्या बायकांना नादी लावायचं आणि नंतर त्यांना लुटायचं. नाही, हे बघ चंदा, तुझा काहीतरी गैरसमज होता, असं काही नाहीये. हे तुला मी आधीच सांगितलं होतं, जोवर मी इथं हाय तोवर कुठल्याही बायला फसवायचा विचार बी डोक्यात आणू नकस. सांग, कशाला भेटला तिला? कशाला भेटला तिला? तू असं नाही सांगायचं. चंदा, हे काय करते? गावात आहे आपण, रस्त्यावर आहे, ते खाली ठेव, बोलूयात. अरे कळू दे की लोकांनी, खाली. त्याशिवाय तू सुधरायचं नाहीस. चंदा,